मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ। तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत। त्याचबरोबर शुभ संध्याकाळ सर्वांना। संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत। इकडे कपडे तुम्ही पाहत असाल तर कपड्यांच्या घड्या घालायचं चाललेलं आहे। संध्याकाळचं आजचं जे काही रुटीन आहे आणि छान आज गोड गोड रेसिपीज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, तर ब्लॉग कंटिन्यू करा। तर ताईंनो, हे टायमिंग जे आहे तर आत्ता 4:30चं टायमिंग असावं। आज जरा लवकरच आटपायचा प्रयत्न केलेला आहे, कारण काय होतं ना, लिस्ट कामांची मी तयार करून ठेवलेली आहे। म्हणजे एक डोक्यातच असतं माझ्या की आज हे काम करायचं आहे आपल्याला। त्या हिशोबाने पुढची जी काही कामं आहेत तर ती पटपट आवरण्याचा प्रयत्न करते। तर ताईंनो, तुमच्याबरोबर असं होतं का? माझ्याबरोबर तर नेहमीच असं होतं की मी जेव्हा पण कपडे काढीन ना दोरीवरचे तर ते तसेच एका बाजूला बेडवर पडलेले असतात आणि मग मला असं वाटतं की मी जेव्हा निवांत होईल सगळ्या कामातून ना तर तेव्हा मी त्या कपड्यांच्या घड्या घालेन, पण मला तसा वेळ असा मिळतच नाही निवांत कपड्यांच्या घड्या घालायला। म्हणून मी ना आजपासूनच ठरवलेलं आहे, आजपासूनच माझ्यामध्ये एक बदल केलेला आहे की लगेच धुतलेले कपडे दोरीवरनं काढले की ज्याच्या त्याच्या खणामध्ये घडी घालून ठेवून द्यायचे आहे। नाही तर काय होतं ना, मी काय करते, जी काही इतर कामं आहेत त्याला आधी प्राधान्य देते। म्हणजे जसं की पटपट झाडून लोटून वगैरे हे क्लिनिंगची जी कामं आहेत ना त्याला जास्त प्राधान्य देते। आणि मग काय होतं, हे जे कपडे आहेत धुतलेले ते सगळे असे इकडनं तिकडं असं करून ना सगळे चुरगळून जातात आणि जी काही धुतलेली जी काही शान असते ना, शाईन असते ती सगळी त्या कपड्यांमधून निघून जाते आणि ते कपडे सगळे चुरगळतात, परत ते न धुतल्यासारखे दिसतात ते कपडे। तर असं होता कामच नाही असं मी ठरवलेलं आहे आजपासून। तर ते कपडे म्हणूनच मी पटपट घड्या घातल्या आणि जागच्या जागी ज्याच्या त्याच्या खणामध्ये कपडे जे आहेत ते ठेवून दिलेले आहेत। तर आता इकडे बघा, मी तुम्हाला एक बॉक्स दाखवते। तर हा आहे ब्लाऊजचा बॉक्स। म्हणजे हे 3 मी असे बॉक्स घेतले होते ब्लाऊज ऑर्गनाइज करून ठेवण्यासाठी। तर काय होतं ना, कपडे कपाटामध्ये ना साड्यांनाच जास्त म्हणजे जागा मिळत नाही व्यवस्थित, आणि साडीमध्ये ब्लाऊज ठेवला ना की घडीसुद्धा व्यवस्थित येत नाही। म्हणून मी असे ऑनलाईन बॉक्स मागवलेले होते ब्लाऊजचे, ब्लाऊज ऑर्गनाइज करून ठेवण्यासाठी। तर असं तो एका बाजूला असं ट्रान्सफर हे दिलेलं आहे आणि 2 चेन आहेत, म्हणजे त्याला पलीकडनं पण चेन आहे आणि अलीकडनं पण चेन आहे। जरा चांगल्या क्वालिटीचे आहे, काही 150 रुपयाच्या आसपासची किंमत असावी। लिंक असेल तर मी जरूर देईन, पण त्याची किंमत जर कमी जास्त झालेली असेल तर तेवढं ते बघा। कारण मागच्या वेळेस पण मी तुम्हाला बेडशीट दाखवली, त्यात मी घेतली 184 रुपयाला, 85 रुपयाला ती बेडशीट, आणि तुम्ही किंमत बघितलं तर डायरेक्ट 999 झालेली होती ताईंनो। त्यामुळे एखाद्याला खोटं वाटायचं ना, तर काय होतं ना, मला लगेच नोटिफिकेशन पडतात आणि मी जेव्हा सेल वगैरे चालू असतात ना बेडशीटवर किंवा अशा काही गोष्टींवर, तर मी लगेच बघत असते ना, त्याच्यामुळं मला लगेच कळतं। तर मी ह्याची सुद्धा लिंक देईन जर तुम्हाला हवं असेल असं ब्लाऊज ऑर्गनायझर। तर हे जास्त दिवस नाही टिकत, 1 वर्ष 1.5 वर्षभर टिकलं ना तरी बास आहे, लगेच मग ते फाटून जातात। तर आता मी तुम्हाला दाखवते ब्लाऊज डिझाईन। तर मागच्या वेळेस मी एक ब्लाऊज डिझाईनचा व्हिडिओ केलेला होता, त्यामध्ये हव्या अशा ब्लाऊज डिझाईन ज्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवू शकले नाही। तर ही भाई डिझाईन जी आहे ती मी तुम्हाला दाखवली। तर साडी मी तुम्हाला दाखवते त्याची, आणि साडीतलं कापड काढून आहे ना मी ती भाई डिझाईन केलेली आहे त्याची। म्हणजे ब्लाऊज थोडंसं ब्लाऊजचं कापड जे आहे ते वापरलेलं आहे, थोडंसं साडीचं कापड वापरलेलं आहे। तर ह्या साडीवरचा ब्लाऊज पीस आहे ना बघा, हा असा ब्लाऊज पीस आहे जो मी तुम्हाला दाखवते। आणि जे पाठीमागं मी लेस ज्या लावलेल्या आहेत ना, तर तेवढ्याच लेस फक्त त्या साडीमध्ये मिळालेल्या होत्या, म्हणजे ब्लाऊज पीस मध्ये मिळालेल्या होत्या। आणि एवढ्याशा लेस काही भाईवर ताईंनो म्हणजे होणारच नाही ना मला, तर म्हणजे पुरतच नव्हत्या भाईला। तर मग मी ह्या ज्या लेस आहेत तर त्या पाठीमागे त्याची डिझाईन केलेली आहे। आता अर्थातच पाठीमागे याची डिझाईन केली म्हटल्यानंतर भाईला मग काय करणार, तर भाईला मग मी अशी पाकळ्यांची डिझाईन केलेली आहे। आणि तुम्ही बॅक बघू शकता, सिंपल असं चौकोनी गळा काढलेला आहे। तर आता काय होतं, तुम्ही म्हणता की शिवणकामाचे जे व्हिडिओ आहेत ते दाखवा, ब्लाऊज स्टिचिंगचे व्हिडिओ ताईंनो शेअर करा। पण कसं होतं ना ताईंनो की मी एक कॅटेगरी चॉईस केलेली आहे। यूट्यूबचं कसं असतं, आपण ब्लॉगिंग करतो ना तर ब्लॉगिंगच करायचं, मग ते हे मी तुम्हाला जर शिकवत बसले ब्लाऊज वगैरे तर मग माझं जे काही म्हणजे व्हिडिओ जो आहे ना तर तो वेगळ्याच दिशेनं पळायला लागणार आहे। तर समजून घ्या, मी जे काही चॉईस केलेली आहे कॅटेगरी त्यातच मला जे काही कॉन्टेंट आहे तो शेअर करावा लागतो। म्हणून मी स्टिचिंगचं तुमच्याबरोबर शेअर नाही करू शकत, थोडंफार मी तुम्हाला दाखवेन एखाद्या दिवशी जर मी स्टिचिंग करत असेल तर मग
तुम्हाला दाखवेन. तर पहिल्यापासूनच बघा माझी कटोरी ब्लाऊज आहेत आणि कटोरीचा आकार वगैरे तुम्ही पाहू शकता, खाली योगपट्टी वगैरे. म्हणजे ज्या शिवणाऱ्या ज्या लेडीज टेलर आहेत ना, तर त्यांनाच माहिती की ब्लाऊज बघितल्याबरोबरच तुम्हाला कळेल. आणि ही बघा बाही डिझाईन, मी तर थोडंसं साडीतलं कापड थोडंसं ब्लाऊजमधलं कापड असं वापरून मी एक पाकळी तयार केली आणि पाकळीसारखी डिझाईन बाहीला केलेली आहे. घातल्यानंतर सुद्धा हा ब्लाऊज एक नंबर दिसतो ताईंनो आणि अगदी परफेक्ट बसतो. तर ताईंनो परत इकडे बघा, तर इथं सुद्धा मी काय केलेलं आहे, आता हा ब्लाऊज पीस जो आहे ना साडीवरचा संपूर्णपणे असा भरजरीत ब्लाऊज पीस आहे. तर मग याला डिझाईन तरी काय करणार, कारण ऑलरेडी तो एवढा वर्क वगैरे केलेला आहे, गोल्डन वर्क आहे. तर ताईंनो एक साधी सोपी टिप सांगते मी तुम्हाला. जर तुमच्याकडे तुम्ही एखाद्या साडीवरचं तुम्हाला ब्लाऊज शिवायचं असेल तर पायपिंग मी तुम्हाला दाखवते. तर ट्रान्सपरची पायपिंग म्हणजे कॉन्ट्रास्टची पायपिंग केलेली आहे. आणि इकडे बघा इथे सुद्धा पाकळीची डिझाईन केलेली आहे. तर जे कापड आहे ना हे, तर मी ते साडीतलं काढलेलं आहे कापड आणि थोडंसं साडीतल्या कापडाचीच पायपिंग वगैरे करून पाकळ्या तयार करून या पद्धतीनं बाही त्याची शिवलेली आहे. आणि त्याचा जो पाठीमागचा गळा आहे तो अगदी साध्या सिंपल पद्धतीनं काढलेला आहे, कारण ब्लाऊज पीसच एवढा वर्क केलेला आहे. तर अजून जास्त डिझाईन करून मग ते झगामगा आणि असं व्हायचं, तर तसं नाही करायचं. साडी एकदम साधी सिंपल आहे ना, तर त्याच्यावर ब्लाऊज कसा शिवायचा हे आपल्या लगेच डोक्यात यायला पाहिजे. तर वेगवेगळ्या प्रकारच्या एवढ्या साड्या असतात, एवढं फॅब्रिक मटेरियल पॅटर्न एवढे असतात ना साडीमध्ये, पण आपण ठरवायचं की आपला ब्लाऊज कसा शिवायचा आणि काय शिवायचं. आणि कसं जास्त नेटवर वगैरे सर्च करत बसलं ना तर खूप जमलिंग होतं. तर तसं नाही करायचं. मला आता ज्याचं ला कळतं की लगेच आपल्याला कसा ब्लाऊज हवा आहे किंवा कशी साडी आहे, तर त्यामुळं बघा, तर मला तर थोडंफार लगेच क्लिक होतं साडी घेतल्यानंतर याचा ब्लाऊज कसा शिवायला पाहिजे. तर बघा मी एकदम साधा सिंपल गोल गळा काढलेला आहे आणि बाहीला फक्त तेवढी डिझाईन केलेली आहे. तर ही सुद्धा साडी घातल्यानंतर एक नंबर दिसते. अजून एक सांगायचं असं तर ताईंनो, कुठलीही कला जी आहे आपण शिकतो तर ती कधीच वायाला जात नाही. तर तुम्हाला सांगते बघा, मी जेव्हापासून ब्लाऊज शिवायला शिकलेली आहे तेव्हापासून एकही ब्लाऊज मी बाहेरून शिवून आणलेलं नाही आहे. तर सगळे ब्लाऊज अगदी देवांश लहान होता आणि माझी डिलेवरी झाली होती ना, तर देवांश 1.25 महिन्याचा झाला की लगेचच मी मशीनवर बसायला सुरुवात केली. त्यावेळेला बारसं धरलं होतं ना आम्ही, तर सगळे माझे म्हणजे देवांशच्या बारशाचे जे ब्लाऊज आहेत ते मीच शिवले होते. आमच्या आईंचे, ननंदबाईंचे, माझे, बहिणीचे सगळ्यांचे ब्लाऊज जे आहेत ना तर मी डिलेवरी झाल्यानंतर शिवले होते. तर एवढी मला आवड होती ब्लाऊज शिवायची आणि अजूनही आहे, पण वेळ नाही मिळत. तर ही मोराची डिझाईन बघा तयार केलेली आहे आणि काढलेली आहे. तर तुम्हाला सांगते मी 1 रुपया सुद्धा कधीच मी खर्च करत नाही ब्लाऊजचं मटेरियल आणण्यासाठी, शिवाय धागा आणि हुक. तर तुम्हाला सांगते हे जे तुम्हाला पीस दिसत असणार आहे अस्तर, तर ते आपण ओटीला वगैरे घालतात बघा बायका, पीस ओटी भरतात, तर ते जे पीस मिळालेले असतात ना तेच पीस मी अस्तर म्हणून वापरते ब्लाऊज पीसला आणि ब्लाऊज शिवत असते. आणि लटकन पण तुम्ही म्हणजे जे काय आपण म्हणतो ना नॉटला जे लटकन वगैरे लावलेले आहेत तर ते सुद्धा मी कधी विकत आणत नाही. तुम्ही पाकळीचा आकार वगैरे बघत असाल तर बाहीतली जी काही काठ राहिली होती ना तर त्याच काठेचं मी इथं खाली ते पेपर जो मिळतो बघा साडीमध्ये पेपर मिळतो, तर तो चिटकवून हे मोर वगैरे तयार केलेला आहे आणि मग त्याच्यावर डिझाईन केलेली आहे. हे गोंडे पण आहेत ना ताईंनो, तर ह्या वेगळ्या म्हणजे बघा ह्या साडीवरचे ह्या कापडाचे मी गोंडे हे तयार केलेले आहेत. म्हणजे माझ्याकडे जेवढं काही कटिंग पडलेलं असेल किंवा असं अस्तरचं म्हणजे कटिंग वगैरे एखाद्या ब्लाऊजचं पडलेलं असेल तर त्याचीच मी त्याच तुकड्याची डिझाईन वगैरे करत असते. असं विकतचं असं स्पेशल डिझाईनसाठी असं काहीच आणत नाही कधीच. तर लेस तुम्हाला तेवढी दिसत असेल, नॉट वगैरे, आणि बाकी काही मी जास्त आणत नाही. लागलंच अगदी अत्यंत गरजेचं आहे तरच मी काही वस्तू विकत घेते, नाही तर मग मी काही वस्तू विकत घेत नाही. तर अशा पद्धतीनं माझी खूप सारी बचत होते. आणि तुम्ही आता बघा रेट काय चाललेले आहेत, 500 550 शिवाय तर एक ब्लाऊज साधं सिंपलसुद्धा शिवून मिळत नाही. तर आपण आपले जर ब्लाऊज शिवले तर बघा तेवढ्या पैशामध्ये ना आपण दुसरी साडी विकत घेऊ शकतो किंवा एवढे पैसे आपले वाचतात. तर घरच्या घरी तुम्ही स्वतः जरी ब्लाऊज शिवले नाही, जरी दुसऱ्यांचे शिवले ना तरी चालतील. म्हणूनच म्हणते मी पैसे तर वाचतातच, पण आपण शिकलेली कला कधीही वायाला जात नाही. काय आमच्या झाडाचं रामफळ जे भरपूर वर्ष झाड लावलेलं होतं त्याला पहिल्यांदा कसलं भारी येते. ते पण चांगलं आहे ना, एवढं नको पण एवढं नको हेच खातो. आता बघा
लावलेल्या झाडाचं फळ खाण्याची मजा. नमस्कार मित्रांनो, मी हा गेम घेतलाय बंदुकीचे. फोडताना आमचं काय आता थोड्या वेळ याला फटके पडणार आहे आणि मला न विचारता गेम घेतली ना, गेम डाउनलोड केली ना, पबजी घेतली. पबजी अरे लावलेल्या झाडाची फळं खाण्याची मजाच वेगळी असते. कसलं भारी आहे रामफळ, एकदम पिवळं झालंय झाडाला मस्त. हे तुझे कपडे ठेव, हे तुझे कपडे ठेव बाबू शाळेचे. चल. तर एखाद्या गार्डनच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असाल की खाली आम्ही भरपूर फळांची झाडं लावलेली आहेत. चिक्कूचं आहे, डाळिंब आहे, पेरू आहे, आंबा आहे, त्यानंतर नारळाचं पण झाड लावलेलं आहे, रामफळाचं झाड लावलेलं आहे, सीताफळाचं झाड लावलेलं आहे. सगळ्या प्रकारची जी फळं आहेत ना, जी की आपल्याला खायला मिळावी, तर हे सगळ्या फळांची झाडं लावलेली आहेत ना. तर खूप वर्षांनी त्यांनो, जवळजवळ 15 वर्षांनी ना त्या रामफळाला फळ आलेलं होतं आणि इतकं गोड आहे ना ताईंनो ते फळ. म्हणजे 5 ते 6च रामफळं लागलेली होती, पण खूप छान गोड होतं ते फळ. तर नॅचरली पिकलेलं होतं. नॅचरली फळं खायला मिळावीत यासाठी ना आवर्जून तुम्ही बाग तयार करा. तुमच्याकडे जागा नसेल तर तुम्ही टेरेस गार्डन करा वगैरे असं, पण झाडं म्हणजे पाहिजेच पाहिजे घराच्या आजूबाजूला आणि घराच्या अवतीभोवती. घरामध्ये सुद्धा तुम्ही झाडं लावा. खरं काय होतं माहिती का, त्याने घरातलं वातावरण जे आहे ना ते प्रसन्न राहतं. ऑक्सिजन जो आहे तो आपल्याला शुद्ध मिळतो. आणि खरंच झाडांनी जर घर भरलेलं असेल ना, तर तुम्हाला वेगळं असं डेकोरेशन करण्याची काही गरजच नाही आहे. तर भरपूर झाडं ही घरामध्ये असायलाच हवी. तर दादा तुमचे ते ताजं रामफळ खात बसलेले होते आणि आता ते चहा कोण घेणार नव्हतं. तर चला म्हटलं आता काळा जो चहा राहिलेला आहे माझ्याच वाटणीचा राहिला होता, तर म्हटलं चला आता चहा पिऊन घेऊया. बोलता बोलता संपूर्ण कट्टा जो आहे तो स्वच्छ सगळा करून घेतलेला आहे. भांडे वगैरे लवकर मी आज घासलेले आहेत, नाहीतर मग मला भांडे घासायला जेवणाची 5च वाजतात. आणि आज आहे सोमवार. तर सुरुवातीला वार तर सांगायचा विसरलेच मी. तर सोमवारचा हा व्हिडिओ आहे आणि सोमवारचा ना आमच्याकडे आठवडी बाजार असतो. तर सगळा आठवडी बाजार भरला आणि फ्रीजमध्ये लावून म्हणजे ठेवून दिलेला आहे. तर ते सगळं सविस्तर तुमच्याबरोबर शेअर करायला मग व्हिडिओ खरंच ताईंनो खूप मोठा झाला असता. त्यामुळे आठवडी बाजार भाज्या ज्या आहेत तर त्या मला आजींनी पटापट म्हणजे निवडून दिल्या आणि मी त्या भरल्या ट्रेमध्ये आणि फ्रीजमध्ये ठेवून दिलेल्या आहेत. आत्ता ताईंनो वाजलेले आहेत रात्रीचे 11 आणि मी ना काय केलेलं आहे, शेंगदाणे जे आहेत ना 1 किलोपेक्षा जास्त. तर आमच्या शेजारच्या काकू म्हणजे बसायला आलेल्या होत्या गप्पा मारायला. तर मग नुसत्या गप्पा मारत बसण्यापेक्षा म्हटलं चला काहीतरी काम करूया म्हणून शेंगा फोडायला घेतल्या होत्या आणि त्या पण मला फोडू लागल्या ना. तर 1 किलोपेक्षा जास्त शेंगदाणे आम्ही फोडले होते बोलता बोलता. तर म्हटलं चला या शेंगदाण्याचे लाडू सुद्धा होतील. आणि इकडे तुमचे दादा काय डोकून बघत होते काय माहिती, पण शेंगदाण्याचे लाडू करायचं ठरवलेलं होतं. बघा शेंगदाणे इतके छान खरपूस भाजून घेतलेले आहेत ना, तर असे छान एकसारखे हलवत राहायचे शेंगदाणे. एकसारखा शेंगदाणा हलवला ना की छान ब्राऊन कलरमध्ये भाजतो आणि मग त्याचा लाडू खायला ना खूप छान आणि अगदी चविष्ट लागतो. तर अशा पद्धतीनं बघा आता शेंगदाणे आपण भाजून घेणार आहे. जेवण वगैरे झाले ताईंनो, स्वयंपाक झाला. मस्तपैकी फ्लॉवरची भाजी, वाटाण्याचा भात वगैरे केलेला होता. कट्टा संपूर्ण स्वच्छ केला, जेवणाची भांडी वगैरे घासली आणि आता रात्रीचे 11 वाजलेले आहेत. तर सगळे झोपायला गेले आणि मग म्हटलं चला आता शेंगदाणे फोडलेले आहेत ना, तर काय होतं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मुंग्या वगैरे लागतात आणि मग म्हटलं ते तसंच ठेवण्यापेक्षा ना चला लाडू करून घेऊयात. तर लाडू करायला घेतले. मला पण खूप कंटाळा आला होता आणि 1 तासभर ना आम्ही शेंगाच फोडत बसलो होतो. त्यानंतर खारीक खोबऱ्याचे सुद्धा लाडू करायचे आहे. तर खारका सुद्धा फोडून घेतल्या, खोबरं जे आहे ते खोबरं खिसून घेतलं आणि शेंगा फोडून घेतल्या. तर ही बारीक सारीक कामं ना ती आपल्याला दिसून येत नाहीत, पण ती त्याचमध्ये भरपूर ताईंनो वेळ जातो. तर हे सगळं म्हणजे एवढं रात्रीचे 11 साडे 11 वाजले होते एवढे सगळं काम करता करता. तर स्वयंपाक करत करत 1 किलो खोबरं खिसून घेतलेलं होतं आणि अर्धा किलो खारका ज्या आहेत त्या फोडून ठेवलेल्या आहेत. तर म्हटलं चला आता हे शेंगदाणे जे आहेत ना तर बरोबर 1 किलोच्या पेक्षा जास्त असतील हे शेंगदाणे. तर चला म्हटलं एक शेंगदाण्याचे लाडू करून घेऊया. तर काय होतं ना आता सध्या जिम चालू झालेली आहे, सॉरी जिम नाही म्हणजे तालमीत जातो ना आयुष. तर त्याची कसरत, आता पहिलवान लोकांचं कसं असतं त्याची बैठका मारणं किंवा ह्या सगळ्या जे व्यायाम जो त्यांचा आहे ना तो घेतला जातो आणि त्याच्यामध्ये भरपूर एनर्जी बर्न होते त्याची. तर म्हटलं पौष्टिक काहीतरी खायला मिळावं म्हणून मी ना लाडू करायला घेतलेले आहेत. तर शेंगदाण्याचे लाडू आणि खारीक खोबऱ्याचे लाडू करून घ्यायचे आणि दूध असं त्याचा म्हणजे त्याने तो आहार जो आहे तो चालू केलेला आहे सध्या. आता त्याने ना ठरवलेलं आहे की
वेफर्स, वडापाव आणि जे काही सटरफटर बेकरी प्रोडक्ट जे आहेत ते तो अजिबात खाणार नाही आहे. फक्त त्याला तालमीतून आल्यानंतर संध्याकाळी 7 वाजता ग्लास भरून दूध आणि एक खारीक खोबऱ्याचा लाडू हे द्यायचंच आहे. आणि सकाळी उठल्यानंतर जेव्हा बैठका मारून होतील पाणी पिल्यानंतर तर सकाळी सकाळी शेंगदाण्याचा एक लाडू आहे, गुळ शेंगदाण्याचा, तर तो द्यायला सांगितलेला आहे त्यांच्या वस्तादांनी. तर असं त्याचा खुराक चालू झालेला आहे थोडक्यात असं म्हणूया आपण. आणि एका ताईंनी मागच्या वेळेस मी सांगितलेलं की त्याने 11 किलो वजन कमी केलेलं आहे. तर कसं केलं तर ताईंनो इतकी कसरत करावी लागते ना पैलवान लोकांना, तुम्हाला तर माहिती आहे. आणि तर सध्या त्याचं पैलवानकीचं ट्रेनिंग चालू झालेलं आहे. तर उठक बैठक मारणं, आखाड्यातली माती ओढणं, ह्या सगळ्या त्याची कसरत चालू असते ना, त्यामुळं कदाचित त्याचं तेवढं वजन कमी झालेलं असणार आहे. तर त्यांचं जे डाएट आहे ते पूर्णपणे वेगळं आहे आणि आपलं नॉर्मल लोकांचं जे डाएट आहे ते पूर्णपणे वेगळं आहे. तर त्याचं वजन कसं कमी झालं ते मलाच माहिती नाही ताईंनो. आणि वजन कमी झालंय त्याच्यामुळं तर मला खूपच वाईट वाटतंय, आनंद नाही झालेला. कारण मुलं किती पण मोठी झाली ना तर आईला असं वाटतं की आपली मुलं गुटगुटीतच दिसावी. तर मला तसं वाटतं, त्याला मला चांगलं हेल्दी वगैरे बघायची सवय आहे ना, आणि त्याचं थोडं जरी वजन कमी झालं ना की मला वाईट वाटतं. तर इकडे बघा मी तुमच्याबरोबर बोलता बोलता वेलची पावडर करून घेतलेली आहे. आणि जे काही वेलचीची टरफलं होती ना ती सगळी चहा पावडरच्या डब्यामध्ये टाकून दिली. आणि वेलची जी होती ना त्यामध्ये साखर घालून वेलची वाटून घेतली. गुळसुद्धा छान बारीक चेचून घेतलेला आहे. शेंगदाणे जे आहेत आपले भाजलेले ते छान गार झालेले आहेत. आता काय करणार आहे, हे घरवे शेंगदाणे आहेत ना, घरगुती शेंगदाणे फोडलेले, तर जरा चाळून घेते. म्हणजे जे काही टरफलं वगैरे काय जे असतील त्याची मोठी तर ती सगळी पडून जातील खाली. तर एकदा हात फिरवून घेतला, स्वच्छ झालेले आहेत शेंगदाणे. आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये भरून आपण त्यामध्ये गूळ घालून घेणार आहोत. तर गूळ शेंगदाण्याचा लाडू ज्यांच्या शरीरामध्ये रक्त कमी आहे त्यांनी आवर्जून हा लाडू खा. कुठल्याही सीझनमध्ये खाल्ला तरी काही हरकत नाही. गूळ बघा किती मऊसूत असा मी चेचून घेतलेला आहे. गूळ कापण्याची, खिसत बसण्याची आणि डबल मेहनत करण्याची काहीच गरज नाही ताईंनो. डायरेक्ट प्लास्टिकच्या पिशवीमध्ये गूळ घालायचा आणि धाप 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 चेचायचा. गूळ छान मऊसूत होतो आणि मिक्सरला सुद्धा त्रास होत नाही. तर अशाच पद्धतीनं बघा मी गूळ शेंगदाण्याचे लाडू कधीही करत असते. आणि इकडे बघा आता रात्रीचं मिक्सरचा आवाज होणार आहे. कसं 11:30 पावणे 12च्या आसपासचं हे टायमिंग आहे. जास्त रात्र झाली ना ताईंनो मला पण काम करावं असं वाटत नाही, कारण मला सकाळी लवकर उठायचं असतं ना. तर मला पण असं वाटतं की लवकर झोपावं, मग झोप पुरेशी होत नाही असं होतं. तर त्यामुळं तर म्हटलं चला आता शेंगदाणे ना हे जरा बारीक करून घेऊयात, सगळा कूट वगैरे तयार करून घेऊयात आणि हे सगळं झाकून ठेवून देऊयात. तर एकदा दोनदा बघा मिक्सरला बारीक वाटून घेतलेले आहे शेंगदाणे. आणि आता परातीमध्ये सगळा जो कूट आहे शेंगदाण्याचा आणि गुळाचा तो काढून घेतलेला आहे. एका ताईंनी मिक्सरची लिंक विचारलेली होती मला, तर मी शेजारी फोटो देईन. बॉस कंपनीचा आपला मिक्सर आहे, पण प्राईस मला अजूनही दादांनी सांगितली नाही. मी कितीही वेळा विचारलं तरी अजिबात नाही सांगत नाहीत मला ते किती मी खर्च केलेला आहे, काय केलेलं आहे. वस्तू डायरेक्ट नसेल ना घरात की घेऊनच येतात. त्यामुळं मी स्क्रीनशॉट देते तुम्हाला. या कंपनीचा आहे मिक्सर, खूप छान आहे, मस्त चालतोय सुद्धा आणि लगेच पटकन कुठलेही पदार्थ बारीक होतात. तर सकाळी दुसऱ्या दिवशीचा सकाळचा ही व्हिडिओ क्लिप आहे. आणि बघा मी इकडं डब्याचं सगळं जे काय आहे ना आटपून बसलेले आहे लाडू वळायला. तर तूप घातलेलं आहे, थोडंसं वेलची पावडर घातलेली आहे. आणि हे शेंगदाण्याचं सगळं गूळ शेंगदाणा जे आहे ना ते एकदम म्हणजे असं छान वाटून घ्यायचं आहे. आता जवळजवळ मी 1.5 किलो शेंगदाणे होते ना, त्याला 1.25 किलो गूळ तरी अंदाजे बघा घातलेलाच आहे. तर एवढं म्हणजे आपलं जवळजवळ लाडू जे आहेत ना 1.5 किलोच्या पुढचे लाडू हे झालेले आहेत. तर मी लाडू जे आहे ना एकदम मोठा बांधलेला आहे, त्यामुळे 40-45 लाडू तयार झालेले आहेत. तुम्ही लाडू जर छोटे छोटे बांधलेत ना तर 60-70 लाडू आरामात तुमचे 1.5 किलोमध्ये होतात. तर मग आता घरचीच लोक खाणार आहेत त्याच्यामुळं पटापट मोठे लाडू बांधलेले आहेत. आणि लाडू बांधायचा सर्वात जास्त कंटाळा येतो ताईंनो मला, त्याच्यामुळं मी ना डायरेक्ट मोठेच लाडू वळत असते. कधीही शेंगदाणेचा तुम्ही लाडू कराल ना, शेंगदाणे बारीक गॅसवरच भाजा आणि एकदम खमंग भाजा तरच त्याचा लाडू खाऊशी वाटतो ताईंनो. नाहीतर मग कच्चे शेंगदाणे जर राहिले आणि तुम्ही कसे पण जाडे भरडे बारीक केले आणि ते बांधायला घेतले, अजिबात त्या शेंगदाण्याचा लाडू खावासाच वाटत नाही. तर असा लाडू मी 1-2दा खाल्लेला आहे, म्हणूनच तुम्हाला सांगते ताईंनो. तर मी जे शेंगदाण्याचे लाडू करते ना तर ते मला बघा आठवडाभर पण शिल्लक राहत नाहीत, एवढे सगळ्यांना घरामध्ये आवडतात. आणि गूळ शेंगदाणा हे आवर्जून खाल्लंच पाहिजे.
जुनी लोक गुळ शेंगदाणं खारीक खोबरंच खात होती, त्याच्यामुळं ते अजूनपर्यंत हेल्दी आहेत आणि अजूनपर्यंत तरतरीत दिसतात. तर त्यांची स्किन वगैरे पण त्यामुळंच जे जुनं काही खाल्लेलं आहे त्यांनी म्हणजे भेसळयुक्त नव्हतं पूर्वीच्या काळी, तर त्यामुळंच. तर आता बघा इकडे पटापट मी लाडू वळून घेतलेले आहेत आणि लगेचच लागणार आहे पुढच्या कामाला. तर लाडू लगेचच बांधले जातात. थोडंसं तूप घातलं ना त्याच्यामध्ये, आणि तुम्हाला माहिती की पैलवानांना म्हणजे तूप हे लागतं कुठल्याही पदार्थामध्ये. चिकनसुद्धा ते तुपामध्येच करून खातात पैलवान लोक. तर आता त्याचं पैलवानकीचं ट्रेनिंग चालू झालेलं आहे, त्याच्यामुळं त्याचं वजन कसं कमी झालं किंवा त्याने काय हे मला सांगता येणार नाही. एका ताईंनी विचारलं होतं मला की वजन कसं कमी केलं, तर असं आहे त्याचं. तर ताईंनो, आता आजच्या व्हिडिओचा मी इथंच करते शेवट. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. लाडू बघा छान कसे गरगरीत तयार झालेले आहेत आणि लगेचच आता मी हे डब्यामध्ये भरून ठेवणार आहे. आणि कसं होतं, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मुंग्या लागण्याची शक्यता असते, त्याच्यामुळं सेफ ठिकाणी हा लाडूचा जो डबा आहे तो ठेवून देणार आहे. सगळे लाडू बघा एकसारखे छान बांधले गेलेले आहेत आणि दिसायला पण किती चिकणे झालेले आहेत. तर असो, तर परत आपण पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मजेत राहा आणि लाडू खायला या. चला, बाय बाय.